नमस्कार. माझ्या ज्या ताई नवीन मोतीवर्क शिकत आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मागच्या भागामध्ये सुद्धा मी तुम्हाला मोती कोणते वापरायचे, मोत्याचे चौकोन म्हणजे काय, पंचकोन म्हणजे काय, षटकोन कशी करायचे, त्याचप्रमाणे डिझाईन चालू असताना जर धागा संपला, तर तो कशा पद्धतीने संपवायचा, नवीन धागा कसा जोडायचा आणि तो दिसला पण नाही पाहिजे, हे अगदी व्यवस्थित मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितले आहे. आणि या भागामध्ये मोत्यांच्या छोट्या-छोट्या डिझाईन, छोटी फुले मी करून दाखवणार आहे. आणि प्लीज आजचा जो व्हिडिओ आहे तो नवीन ताईसाठी आहे. ज्या ताई रेग्युलर मोत्याचे डिझाईन बनवतात त्यांना हा व्हिडिओ खूप लाँग वाटू शकतो किंवा खूप स्लो सांगते असंही वाटू शकतं. परंतु नवीन ताईंना तेवढा वेळ द्यावा लागतो, त्यांना समजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या आणि प्लीज जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहूया या मोत्याचे छोटी फुले डिझाईन कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते. तर इथं धाग्यामध्ये मी 8 मोती घेतलेले आहेत निळी आणि त्याला 2 वेळेस गाठ द्यायची आहे. मोत्याचं छोटं फूल इथं आपण शिकणार आहोत. तर 2 वेळेस आधी गाठ द्यायची आहे आणि नंतर सर्व मोत्यातून एकदा सुई फिरवून घ्यायची आहे. डबल जी सुई फिरवायची असते ना, तेव्हा जेव्हा आपण वायरची डिझाईन बनवतो त्यावेळेस फिरवायची असते. पण इथं तुम्हाला मी धाग्याने दाखवते, कारण वायरची ज्या गाठी आहेत त्या सुटू शकतात. त्यामुळं असं डबल फिरवायचं असतं. तर एक वेळेसच मी तुम्हाला इथं करून दाखवते. तर अशा पद्धतीनं डबल सुई फिरवून परत एक इथं फासा आपल्याला टाकायचा आहे. अशा पद्धतीनं फासा टाकायचा असतो, म्हणजे धागा अगदी घट्टपणे जोडला जातो. तर आता सुई इथं मी धागा कट करते. तर ही पद्धत ज्यावेळेस आपण वायरने डिझाईन बनवतो त्यावेळेस अशा पद्धतीने करायचं असतं. आणि पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि परत एक वेळेस आपल्याला इथं फासा द्यायचा आहे. अशी ही काळजी ह्यामुळं करायची असते की डिझाईन नंतर परत कधीही सुटत नाही. त्यासाठी अशा पद्धतीनं सुरुवात करायची असते. आता इथं मी पिवळे 7 मोती या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर वरचा जो मोती आहे तो तसाच सोडून त्याच्या खालच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे, जो की 6 नंबरचा मोती आहे. आणि आता घट्ट असं ओढून घ्यायचं आहे, धागा इथं राहू द्यायचा नाही आहे. तरच मग पाकळीचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो. आता या बाजूनं हे पहा 1 2 3 4 5 मोती राहतात. तर त्या बाजूनं सुद्धा आपल्याला 5 पिवळे मोती घालायचे आहेत. हे मोती जे आहेत ते सर्व 6 नंबरचे आहेत. तर 5 पिवळे मोती घालून खालच्या निळ्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने घेते पुढची पाकळी बनवण्याकरता. तर ही आपली पहिली पाकळी जी आहे ती बनवून झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी पुढच्या निळ्या मोत्यातून खालच्या सुई पुढे घेतलेली आहे मी आणि परत इथं आपण पिवळे 7 मोती टाकणार आहोत. तर हे इथं 7 पिवळे मोती टाकून आधीच्या प्रमाणेच पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. आणि या बाजूने पहा, आधीच्या या पाकळीला ही पाकळी आपल्याला जोडायची आहे 2 मोत्यांनी, ह्या 2 मोत्यांनी. म्हणून हे 2 मोती आपल्याला मिळतात. तर इकडं 5 टाकले होते तर हे 2 मिळतात. आता इकडं 3 टाकावं लागतील, कारण 3 आणि 2 मिळून मग 5 होतं. तर आता इथं आपण पिवळे 3 मोती टाकणार आहोत, कारण एका पाकळीला जोडून आपल्याला पुढची पाकळी बनवायची आहे. तर हे पहा, आधीच्या पाकळीचे हे 2 मोती आपल्याला इथं वापरायचे आहेत अशा पद्धतीनं. आणि सुई जी आहे खालच्या निळ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे.
आपण धागा सुरुवातीला डबल वापरला त्यामुळं थोडं जड जाते खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढणं. तर ज्यावेळेस धाग्याने डिझाईन बनवतो तेव्हा एकदाच धागा आपल्याला वापरायचा असतो. पण तुम्हाला वायरची पद्धत मी तिथं दाखवली. यानंतर तिसरी पाकळी बनवण्यासाठी 7 मोती घातले आहेत मी आणि परत पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई काढत आहे. याच पद्धतीनं पहिल्या पाकळीला ही पाकळी जोडायची आहे, त्यासाठी ते 2 मोती आहेत. तर इकडून 3 मोती टाकून हे पहिल्या पाकळीचे 2 मोती इथं वापरायचे आणि हे 5 होतात. मग परत खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि पुढच्या निळ्या मोत्यातून सुई काढून पुढची पाकळी बनवायची. सेम याच पद्धतीनं आपल्याला सर्व जे आहेत या फुलांच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. 7 पिवळे मोती घातलेत मी इथं. पहिला मोती सोडून त्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्या आणि 3 मोती टाका आणि आधीच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. ज्या ताई नवीन मोतीवर्क शिकत आहेत त्यांनी अशी आधी छोटी छोटी फुलं बनवून घ्या, म्हणजे मग तुम्हाला पुढच्या डिझाईन ज्या आहेत त्या सहज जमतात. तर इथून पुढं थोडं फास्ट मी दाखवत आहे, कारण 4 पाकळ्या मी तुम्हाला आधीच बनवून दाखवल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण त्या सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहोत. ही जी आहे ती शेवटची आहे. यानंतर इकडं पण 3 मोती टाकून या 2 मोत्यातून काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण 8 फुलांच्या पाकळ्या बनवून घेतल्यात. आता या ठिकाणी आपल्याला एक अशा पद्धतीनं फासा द्यायचा आहे. असा फासा वारंवार दिला तर मग डिझाईनमधले मोती जे आहेत ते मागं पुढं सरकत नाहीत. धागा जो आहे तो अगदी व्यवस्थित राहतो. त्यासाठी डिझाईन बनवताना वारंवार असा मध्ये फासा द्यायचा असतो. तर इथं पाहता पिवळ्या 3 मोत्यातून मी सुई काढली आहे. एका पाकळीच्या पिवळ्या 3 मोत्यातून सुई काढली आहे आणि एक निळा मोती टाकला आहे आणि या बाजूनी जे आहे इथनं अशा पद्धतीने पकडून या दुसऱ्या पाकळीच्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. परत इथं जवळ घेऊन दाखवते तुम्हाला. हे पहा, या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढली आहे आणि निळा मोती टाकायचा आहे आणि पुढच्या पाकळीच्या अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. वरचे 2 मोती सोडून खालचे 2 मोती आहेत ना त्यातून आपल्याला सुई काढायची आहे. वरचे 2 सोडायचे आणि त्यानंतरच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. वरचे 2 मोती सोडून त्याच्या खाली जे 2 मोती आहेत त्यातून सुई काढायची आहे आणि या बाजूनी पण वरचे 2 मोती सोडून खालच्या 2 मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे पुढची पाकळीला मोती टाकण्यासाठी. तर अशा पद्धतीनं 2-2 मोत्यातून पिवळ्या सुई काढत आपल्याला हे मध्ये निळे मोती टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने सर्व मोती मी टाकून घेतलेत आणि या ठिकाणी परत आपल्याला फासा द्यायचा आहे. सुई खालच्या दिशेने काढत परत एक फासा इथे टाकायचा आहे आपल्याला. या पद्धतीनं 2-3 वेळेस फासे टाकल्यानंतर नंतर वापरताना धागा कुठंही सुटत नाही. त्यामुळं 2-3 वेळेस मी फासे टाकून वायर कट करून घेते. अशा पद्धतीनं हे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही छोटंसं फूल बनवू शकता. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये अशी छोटे छोटे फुलं तुम्ही बनवू शकता. त्यानंतर आता दुसरी डिझाईन आपण पाहिजे आहे. पांढरे जे आहेत मी इथं 12 मोती घेतलेले आहेत. तर असे 12 मोती घेऊन याला मी 2 वेळेस गाठ देते. 2 किंवा 3 वेळेस आता आपण इथं गाठ द्यायची आहे, कारण आता आपण धागा नाही फिरवायचा परत सुईमधून, कारण धाग्यामधून परत जेव्हा डिझाईन करायची असते ना आपल्याला तेव्हा मग सुई जात नाही. त्यामुळं 2-3 वेळेस आधीच गाठी देऊन घ्यायच्यात आणि पुढं 1-2 मोत्यातून परत सुई पुढं घ्यायची आहे
आणि इथं आता आपण परत फासा टाकणार आहोत. अशा पद्धतीनं फासा टाकायचा असतो. परत एकदा आपण फासा टाकूया, म्हणजे सुरुवात जी आहे ती एकदम पक्की होते. तर आता इथं धागा अगदी घट्ट पद्धतीने बांधला गेला आहे. तर पहिला धागा आपण कट करू शकतो. आता इथं 12 मोत्यावर ही डिझाईन आपण करत आहोत. यानंतर आपल्याला निळ्या कलरचे 9 मोती टाकायचे आहेत. हे मोतीसुद्धा सर्व 6 नंबरचे आहेत. तर 9 मोती टाकल्यानंतर आता खालच्या 2 मोत्यावर ही डिझाईन बनवायची आहे. तर पुढच्या खालच्या आधीचे 2 मोती सोडून पुढच्या 2 मोत्यातून आता पुढं सुई काढायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने पहा. आता आपण निळे 8 मोती घेतलेत आणि ह्या एका मोत्यातून इकडच्या सुई काढायची, त्यामुळे इकडं 8 मोती घेतलेत मी. परत खालच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. पुढची पाकळी बनवून परत खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून पुढं सरकायचं आहे आणि परत आता निळे 8 मोती आपण टाकणार आहोत आणि इकडच्या एका मूठ धरून असे 9 होतात. परत खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे, पुढच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि निळे 8 मोती टाकून आधीच्या पाकळीचा 1 मोती आपल्याला वापरायचा असतो, त्यामुळं 9 मोत्यांची ही पाकळी बनते. तर या पद्धतीनं आपण 6 इथं फुलांच्या पाकळ्या बनवून घेतल्या आहेत. आणि आता पहा, खालून निळ्या 3 मोत्यातून वरती सुई काढते मी. खालच्या दिशेने वरी निळ्या 3 मोत्यातून सुई काढून घेतली आहे आणि आता गोल्डनचे 3 मोती इथं टाकायचे आणि इकडं पण खालून 3 मोती सोडून पुढच्या 3 मोत्यातून सुई काढायची. अगदी काळजीपूर्वक पाहून घ्या तुम्ही. 1 2 3 सोडून पुढच्या 3 मोत्यातून मी सुई काढत आहे. यानंतर परत गोल्डनचे 3 मोती टाकायचे आहेत आपल्याला आणि 3 मोती सोडून खालच्या दिशेने 3 मोती सोडायचे आणि वरच्या 3 मोत्यातून सुई काढायची. अशा पद्धतीनं मोत्याचे पिवळे गोल्डनचे 3-3 मोती आपल्याला टाकायचे आहेत. प्रत्येक पाकळीला जोडायचे 3-3 मोती टाकून खालचे 3 मोती सोडून वरच्या ज्या 3 मोती आहेत त्यातून आपल्याला सुई काढायची आहे. हा आपला शेवटचे गोल्डन मोती टाकायचे आहेत 3. अशा पद्धतीने आपण सर्व पाकळ्यांना गोल्डन मोती टाकून जोडलेलं आहे आणि इथं एक परत फासा द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आता काय करायचं आहे, मध्ये जे 2 पांढरे मोती होते ना, तर त्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून आता पांढरे 4 मोती टाकायचे. इथं बघा मध्यभागी कुठून सुरुवात केली मी, मधल्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुरुवात केली आहे. 4 मोती टाकून परत पहिल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे. अशी मध्ये हे 4 पांढरे मोती टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुढच्या पांढऱ्या 2 मोत्यातून आता सुई काढायची आहे. पुढच्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई काढायची अगदी मध्यभागी आणि परत पांढरे 4 मोती टाकायचे आहेत आपल्याला आणि पहिल्या पांढऱ्या मोत्यातून परत सुई काढायची खालच्या दिशेनं आणि खालच्या 2 मोत्यातून सुई पुढं घ्यायची आहे. तर तुमच्या आता हे लक्षात बसलं असेल की मध्ये 4 पांढरी मोती कशा पद्धतीने टाकायचं ते. अशी छोटी छोटी फुले ना तुम्ही देवघरासमोर
किंवा उंबऱ्यावर सुद्धा अशी छोटी छोटी फुलं बनवून ठेवू शकता. आपण रांगोळी काढतो तर अशी मोत्याची सुद्धा डिझाईन बनवून ठेवतात. खालच्या एका मोत्यातून सुई काढायची, परत पुढच्या 2 मोत्यातून काढून या पद्धतीने आता आपल्याला ही पांढऱ्या फुलांची डिझाईन करायची आहे. पहिले 3 मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितले, तर तुमच्या लक्षात बसलं असेल. आता परत ही डिझाईन संपली म्हणून इथे एक फासा या ठिकाणी मी टाकते. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, वरच्या दिशेने सुई काढायची आहे. गोल्डनचे जे 3 मोती होते तर पहिल्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढली मी इथं, आणि इथं 6 पांढरे मोती टाकायचे आणि गोल्डनच्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणखीन एकदा इथं तुम्हाला दाखवते मी. हे पहा, मधला जो मोती आहे त्यातून सुई काढून वरती परत काढून घ्यायची आहे. फक्त मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून 6 पांढरे मोती इथं टाकायचे आहेत. आणखीन एकदा दाखवते. 6 मोती टाकून मधला जो गोल्डन मोती आहे त्यातून सुई काढून वरच्या दिशेनं काढून घेतली. फक्त मधल्या पांढऱ्या एका मोत्यातून, गोल्डन मोत्यातून. अशा पद्धतीनं 6 मोती टाकत मधल्या गोल्डन मोत्यातून आपण एका मोत्यातून सुई काढून घेतली आहे. तर आता आपली डिझाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे. त्या ठिकाणी आपण फासा टाकायचा आहे. दोन वेळेस इथं मी फासा टाकून घेते. अशी जर काळजी घेतली तर मग कितीही दिवस आपण ह्या डिझाईन वापरल्या तरी काहीही होत नाही. एकसुद्धा मोती त्यातून कधीही निघणार नाही. त्यामुळे डिझाईन बनवताना अशी काळजी घ्यायची असते. माझ्या डिझाईन बनवताना खूप थोडा धागा शिल्लक राहिला तरी पण 2 वेळेस मी इथं फासा दिला आहे. घट्ट असं ओढून सुई पुढच्या मोत्यातून फिरवून घ्यायची आणि हे पहा, धागा पूर्ण आतमध्ये सगळ्या मोत्यात मी संपवून टाकला आहे आणि उरलेला धागा कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीने धागा जो आहे तो संपवायचा असतो. परत एक फासा देऊन नंतर मी धागा कट करते. तर अशा पद्धतीनं ही डिझाईन आपली तयार झाली आहे. 2 छोटी फुले मी पुढच्या भागामध्ये घेऊन येणार आहे. आणि प्लीज जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.